श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. कुळदेवी प्रत्येक घराची एक स्वतःची अशी कुळदेवी असते. आपण सगळ्या देवीची उपासना करत असतो, पण सगळ्यात आधी मान असतो तो आपल्या कुळदेवीचा. तर तुम्ही तुमच्या घरात दररोज कुळदेवीची उपासना करता का? आणि जरी ती करत नसाल तर ती कशी केली पाहिजे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ज्या पद्धतीने महाराजांची नित्यसेवा असते, जी नीतिनेमाने आपण ती करत असतो, त्याच पद्धतीने कुळदेवीची पण दररोज ही सेवा असते. म्हणजे कुळदेवीची सुद्धा नित्य उपासना असते, नित्य सेवा असते, जी आपण करायला पाहिजे. अर्थात सुरुवातीला तर मग बऱ्याच महिला आहेत, असे बरेचसेच कुटुंब आहेत ज्यांना आपली कुळदेवीच माहिती नाही आहे. तर एक सांगावंसं वाटतं, जर तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती नाही आहे किंवा तुम्ही ज्या कुळदेवीची उपासना करत आहात तर तीच तुमची कुळदेवी आहे का ते बघा. नाही तर मग काय होतं ना, की आईची सेवा सोडून आपण आपल्या मावशीची सेवा करत असतो. कुळदेवी ही कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते. आता आपली कुळदेवी कशी ओळखावी? बऱ्याच काही सेवा आहेत, कारण ज्या पद्धतीने लेकराला आईची गरज असते ना, त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकराची गरज असते. म्हणून काही सेवा किंवा म्हणजेच आपल्याला जर आपल्या कुळदेवीला बघायचं असेल तर सगळ्यात आधी भट लोक असतात. माहिती असेल, आजही भट लोक येतात, आपली सगळी नोंदणी करत असतात आणि आपले जे आजोबा पणजोबा त्यांचे पण आजोबा पणजोबा सगळ्यांची नोंद असते. किंवा त्याच्याबरोबर पण जर तुमचं मूळ गाव आहे ना, जिथे आपण काही कामानिमित्त तुम्ही शहरात स्थायिक झाला असाल, तर मग तुम्ही तुमच्या भाऊबंद आहेत ना, ते जे देवीची उपासना करतात ना, तर ती आपली कुळदेवी असते. कारण कुळदेवीची सेवा ही पिढ्यानपिढ्या केली जाते. तुमच्या जे काही भावकीतले लोक आहेत ना, किंवा मग तुमच्या गावाकडे ज्या देवीची उपासना केली जाते, बघा ग्रामदैवत वेगळं आहे, कुळदेवी वेगळं आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं, तर त्याची उपासना आपण करायची असते. पण कुळदेवीची उपासना करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहिती नसेल मैत्रिणींनो, तर मग तुम्ही जवळच्या भाऊबंद शोधा, त्यांच्याकडे जा. नाही तर मग जे भट लोक आहेत ना, त्यांना जरी तुम्ही विचारलं ना, तरीसुद्धा त्यांच्याकडे सगळी नोंद असते आणि ते बरोबर सांगतात. ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आईची गरज आहे ना, त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकराची गरज असते. आता दुसरं, आम्हाला आमची कुळदेवी माहिती आहे, पण काय होतं ना, की चैत्र नवरात्र आली की मग आपण छान सेवा करतो, शारदीय नवरात्र आली की मग छान सेवा करतो. पण नंतर काय, ज्या पद्धतीने खरं सांगू का, पितृदेव सगळ्यात आधी असतात. तर खरं तर देव कोणाला धरत नाही, कुठलाच देव कोणाला धरत नाही. मग ती कुळदेवी असेल, कुळदेव असेल, आपले गुरु आहेत ते धरत नाहीत. देव कधीच आपल्या लेकराला त्रास देत नाही. हो, पण एवढं आहे की देवीचा मानपान केला पाहिजे. आता समजा आपल्या घरात जर आपली कुळदेवी आहे, कुळदेव आहे, तर त्यांची दररोज उपासना करणं महत्त्वाचं आहे. कारण संसारिक अडचणी जरी तुमच्या आयुष्यात असेल तर मग कुळदेवीची सेवा तुमच्याकडून घडत नाही. आणि मग काय असतं ना, की जर प्रतिवर्ष मूळ पीठावर जाऊन कुळदेवीचा मानपान करणं, कुळाचार करणं आणि शारदीय नवरात्रीला कुळाचार, चैत्र नवरात्रीला कुळाचार करणं. आता बऱ्याच ठिकाणी चैत्र नवरात्रीला सुद्धा कुळाचार केला जात नाही, पण शारदीय नवरात्र आणि खरं तर चैत्र नवरात्रीला पण कुळाचार केला पाहिजे. ताई आमच्याकडे करत नाही, पण आपण सेवा करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि जगाच्या पाठीवर कितीही लांब तुमची कुळदेवी असेल तरी जर वर्षी तुम्ही मूळ पीठावर जाऊन आई भगवतीचा मानपान करणं, कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याने कितीतरी अडचणी खरंच कमी होतात. आता अडचणी काय, तर तुम्हाला थोडक्यात सांगते. मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, चांगला पगार आहे, पण लग्न जमत नाही. दोघं नवरा बायकोमध्ये कुठलेच दोष नाही आहेत, तर कुठलाच मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे, तरी संतान प्राप्ती होत नाही. किंवा संसारिक अडचणी आहेत, घरात वादविवाद, कटकटी होणं, भांडणं होणं, या ज्या काही अडचणी आहेत ना, तर त्याच्यासाठीच असतात की कुळदेवीची सेवा आपल्याकडून घडत नाही किंवा मग आपल्याकडून ती आपण करण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या संसारिक अडचणी आपल्या वाढतच असतात. आता सगळ्यात आधी कुळदेवीची काय सेवा करायची आहे? जगाच्या पाठीवर तुमची कुठलीही कुळदेवी असेल, खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक कुळदेवी आहे. म्हणजेच आपली महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या 3.5 शक्तिपीठापैकीच एक कुळदेवी आहे असं म्हटलं गेलं आहे. पण अशा बऱ्याचशाच महिला आहेत. प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळी कुळदेवी, एकाच जातीची लोक जरी असेल तरी त्यांची माहेरची कुळदेवी वेगळी असते आणि सासरची कुळदेवी वेगळी असते. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई नेहमी कुठल्या देवीची सेवा करायची आहे? माहेरची वेगळी आहे, सासरची वेगळी आहे. लग्नानंतर सासरची जी कुळदेवी आहे ना, तिची उपासना करायची असते, सेवा करायची असते. आता सेवा काय करायची आहे? घरात ताक असणं महत्त्वाचं आहे.
काही कामानिमित्त जरी तुम्ही दुसरीकडे राहत आहात किंवा मग तुम्ही वेगळे राहत आहात, घरात कुळदेवीचा फोटो असणं महत्त्वाचं आहे. जी आपली कुळदेवी आहे तिचा फोटो असणं महत्त्वाचं आहे. टाक जरी घरातून दिला किंवा मग तुम्ही केला उत्तम आहे. नाही तर मग आपल्याकडे काय होतं ना की मुलीचं किंवा मग मुलाचं लग्न झाल्यावरच टाक करण्याची पद्धत आहे. आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पाळावी, पण सेवा महत्त्वाची आहे. सेवा काय करायची आहे? श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ, तुमची कुठलीही कुळदेवी असेल महिलांनो, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. नित्यसेवेसारखं रोज 2-2 अध्याय 7 दिवसात एक पारायण होतं. शेवटच्या दिवशी एक अध्याय तुम्हाला मिळतो. 13वा अध्याय वाचावा. आता नित्यसेवेप्रमाणे करायचं असेल तर ते कसं करायचं, तर पहिल्या दिवशी दिव्या कवचनी सुरुवात करायची. सगळं वाचून घ्यायचं. अध्याय पहिला दुसरा झाला की दुसऱ्या दिवशी अध्याय तिसरा चौथा, तिसऱ्या दिवशी 5वा 6वा असे 2 क्रमशः अध्याय वाचायचे. शेवटच्या दिवशी अध्याय 13वा. नंतर मग क्षमाप्रदान स्तोत्रम, रात्री सुक्तम वगैरे ते तुम्हाला सगळं वाचायचं असतं. या पद्धतीने कुळदेवीची सेवा करायची असते. आता ताई मांसाहार करून सेवा करू का? मैत्रिणींनो, मांसाहार करून आपण देवाला स्पर्श करत नाही, ग्रंथालाही स्पर्श करत नाही किंवा मग दिवा पण लागू शकत नाही. खरं तर कुळदेवीला जाऊन आल्यावर पण बरेच दिवस मांसाहार पण खात नाही. आता ज्याला वाटतं ना तर त्याने आपापले नियम पाळावे. पण ताई रोज नित्यसेवा करणं शक्य होत नाही, किंबहुना देवीची नित्यसेवा करणं अर्थात खरं शक्य होत नाही. कारण अर्थात आपल्या संसारिक अडचणी आहेत, आपण संसारिक माणूस आहोत, जबाबदाऱ्याचं ओझं घेऊन आपण जगतो. संकट, दुःख, चांगले वाईट सगळं घेऊन आपण जगत असतो. पण अशा वेळेस काय सेवा करायची आहे? सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ताई आम्ही एक अध्याय करू शकतो का? तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सुरुवातीला तुम्ही एक अध्याय करा. एवढंच आहे की तुम्हाला 14 दिवसात तुमचा एक पाठ होईल. पण ज्यांना रोज नित्यसेवेसारखं सुद्धा पठण करणं शक्य होत नाही, आता ताई मी खूप अडचणीत असते, मला रोज सेवा करणं शक्य होत नाही, मग काय करायचं? मंगळवारी डायरेक्ट एक पाठ करा, शुक्रवारी करा, नाही तर मग दुर्गाष्टमीला करा. तुम्ही पौर्णिमेला पाठ करू शकता. तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही पाठ करा. पण त्या पद्धतीने नीतिनेमाने 2-2 अध्याय पठण करायचे असतात ना, तर बऱ्याच महिलांना खरं जमत नाही. आई भगवतीची सेवा मग सासऱ्याने करा, सासूने करा, लेकराने करा, नवऱ्याने करा, तुम्ही करा. ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणारच आहे. तिचं एकच आहे की बाळा तुला माझी आठवण पाहिजे. असं आपण म्हणतो ना की अडचणी आल्यावरच आपल्याला देव आठवतो. आता हे सुद्धा करणं ज्यांना शक्य होत नाही तर मग त्यांना एक सांगते की महिलांनो, तुमची कुठलीही कुळदेवी असेल तर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा मंत्र माहिती असेल ना की हा मंत्र माझ्या कुळदेवीचा आहे, जो नीतिनेमाने 1 माळ तरी पठण करावी. हेही होत नाही तर 21 वेळा तरी पठण करावी. अगदी तेही नाही होत तर 11 वेळा करा. पण मी काय करते तुम्हाला सांगते. ओम मॅम ब्रीम क्लीम चामुंडाय बिचे. कारण ओम मॅम ब्रीम क्लीम चामुंडाय बिचे याच्यामध्ये श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या तिन्ही देवींचा उल्लेख केलेला आहे. म्हणून खरं तर ना नवार्ण मंत्र पठण करायचं असतं. 1 माळ तुम्ही करू शकता. रोज नीतिनेमाने तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा जर मंत्र माहिती असेल ना तर तो 108 वेळा मंत्र जप करावा. पण कसं असतं ना की आपल्याला पाहिजे एवढं आहे आणि सेवा मात्र मुंगीसारखी करायची असते. मग अशा वेळेस आपल्या अडचणी कमी होतील का? जर तुम्ही अडचणीत आहात किंवा नाही ना, मग माझ्या कुळदेवीने माझं सगळं भरभरून दिलेलं आहे, आता फक्त आणि फक्त कृतज्ञता. याच्यासाठी सुद्धा रोज 1 माळ जरी तुम्ही घरात असाल तर मग जरी तुम्ही नोकरी नाही करत आहे, तुम्ही कुठे बाहेर जात नाही आहे ना, नक्कीच 1 माळ तुम्ही जप करावी. नाही तर जे आपलं सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे ना त्याचं तुम्ही आवर्जून पठण करावं. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यावर दुर्गा पाठचं फळ मिळत असतं. याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पारायण करायचं नाही. तुम्हाला शक्य होईल ना तर तेवढ्या महिन्यातून मग 1-2दा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. नाही तर मग रोज सिद्धकुंजिका स्तोत्रम श्रवण करा, सुरुवात करा. अर्थात ते संस्कृतमध्ये आहे. भीती वाटते आणि एखादा शब्द चुकला तर देव काही शिक्षा देत नाही. आई आपल्या लेकराला कधीही शिक्षा देत नाही. तुम्ही सेवा करताय ना, हेच खूप महत्त्वाचं आहे. चुकला तरी पण वाचायला सुरुवात करा. मग नित्यसेवेमध्ये तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. 1 वेळा, 3 वेळा, 31 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, नाही तर मग 11 वेळा, 21 वेळा. तर जी तुमची कुळदेवी आहे ना तर तिचा मंत्र उच्चार केला पाहिजे. मग तुम्ही घरातून बाहेर पडताना करा, दिवसभरात घरात करा, नाही तर मग तुम्ही घरात आल्यावर करा. दिवाबत्ती करत असताना नवार्ण मंत्र ओम मॅम ह्रीम क्लीम चामुंडाय बिचे 1 महिना करून बघा.
कितीतरी अडचणी कमी होतात. तुम्हाला मला ते सांगायचं आहे की मुळात तर आपण कुळदेवीची सेवा, कुळदेवाची सेवा वर्षाअखेरीस मानपान दोघांचा पण करणं महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. नंतर जे येतात ते महाराजांची सेवा, कारण तुमच्यामध्ये महाराजांमध्ये कुळदेवीमध्ये पितर ठाम मांडून बसलेले आहेत. पितरांची सेवा करा, मग तुला ज्याची करायची आहे ना त्याची कर. ज्या अडचणी होतात ना मुळात तर कारण हे पितृदोषाचंच असतं, त्यानंतर ते येतं ते कुळदेवीचं असतं. जसं जमेल मैत्रिणींनो तसं सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही दिवाबत्ती करताना, देवपूजा करताना तुम्ही मग ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बीजे, कुळदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, अभिषेक करत असताना ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बीजे, किंवा मग तुम्हाला जो मंत्र माहिती असेल ना त्या मंत्राचं तुम्ही पठण करा. काही न करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करा आणि अनुभव बघा. कुळदेवीचा वरदहस्त आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर 50% अडचणी तिथेच आपल्या कमी होतात. भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे. रोज कोण कोण कुळदेवीची सेवा करतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.